आपण नॉर्मल कांदा पोहे तर नेहमीच खातो शेंगदाणे घालून, पण आजचे कांदे पोहे जे आहेत ना हे माझ्या आवडीनुसार आहेत. म्हणजे मला कांद्या पोह्यांमध्ये काय आवडतं ते मी आज सांगणार आहे. तर कांदा आणि मिरची चिरून घेतली, कोथिंबीर पण चिरून घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे छान भाजले गेले की त्यामध्ये मग थोडी मोहरी, जिरे टाकायची. बारीक कट केलेला कांदा, मी बारीक कांदा कट करून घेतला कारण माझी मुलं कांदा बाजूला काढतात, त्यामुळे कांदा आणि मिरची टाकायची आणि कढीपत्ता छान मिक्स करून घ्यायचं. कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची. हे पण छान मिक्स करायचं आणि आपण भिजवलेले पोहे यामध्ये घालायचे. हे पण छान मिक्स करायचं. वरतून कोथिंबीर टाकायचा. पोह्यांमध्ये कोथिंबीर तरी किती इम्पॉर्टंट आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटांना पोहे वाफवून घ्यायचं. आपल्याला पोहे कसे गरमागरम पाहिजे ना, मग छान लागतात. पोहे छान मऊ आणि सुटसुटीत झाले होते, बघू शकते तुम्ही. सगळे पोहे मोकळे झाले होते. तर छान सर्व करायचं. आणि आत्ता जो माझा मेन आवडता पार्ट होता ते म्हणजे हे ओलं खोबरं. ओलं खोबरं घातलेले पोहे मला खूप आवडतात आणि त्यावर अशी बारीक शेव आणि लिंबूची फोड. आणि त्यात अजून एक ट्विस्ट म्हणजे माझ्या मिस्टरांना आवडते की त्यावर कटाची आमटी. तर माझ्या मिस्टरांचा हा फेवरेट आहे, कांदे पोहे आणि कटाची आमटी. मग तुम्हाला पोहे कसे खायला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.